सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इंद्राणी अद्वैत, शेखर आणि केतकीला सांगत असते की हे सगळं काही रुपालीने घडवून आणलं आहे. आम्ही तिचा पाठलाग करत जंगलामध्ये गेलो होतो. आणि मग त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार या तिघांना सांगते आणि ते सगळं काही ऐकून यांच्या पायाखालची जमीनच सरकते. केतकी तर खूप रडत असते आणि अद्वैतला विचारत असते की आपली नेत्रा ठीक होईल ना रे. तर इंद्राणी सुद्धा रडतच म्हणत असते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. एका प्रकारे नेत्राच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. पण केतकी तिला समजावते की असं काही नाही आहे, तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. आणि मग त्यानंतर अद्वैत शेखरला विचारतो की बाबा तेजस, तन्मय आणि फाल्गुनी घरी एकटेच असतील ना. त्या विरोचकापासून त्यांच्या जीवाला धोका आहे. मला लवकरात लवकर घरी जायला हवं. पण शेखर त्याला थांबवत सांगतो की त्याची काही गरज नाही आहे. कारण मला जेव्हा हे सगळं काही समजलं तेव्हा मी तेजसला एका कामानिमित्त मुंबईला पाठवलं आणि त्याच्यासोबत फाल्गुनी आणि तन्मयला सुद्धा. त्यांना नेत्राच्या या अवस्थेबद्दल काहीच माहिती नाही आहे. मी मुद्दामच त्यांना काही सांगितलं नाही. कारण तेजस किती ॲग्रेसिव्ह आहे माहिती आहे ना तुला. जर त्याला हे सगळं समजलं तर तो काय करेल माहिती नाही. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की बरं झालं बाबा तुम्ही त्यांना मुंबईला पाठवून दिलं. त्यावर शेखर म्हणतो की आता नेत्रा लवकरात लवकर ठीक व्हायला हवी, मग बघूयात आपण पुढे काय करायचं ते. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच एक नर्स नेत्रा ज्या रूममध्ये असते त्या ठिकाणी जाते. त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. अद्वैत त्यांना नेत्राच्या तब्येतीविषयी विचारतो. डॉक्टर सांगतात की नागाने 3-4 वेळा दंश केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये विष पसरू लागलं होतं. त्यांचा जीव वाचवणं जवळजवळ अशक्यच होतं. मात्र अचानक काय चमत्कार झाला माहिती नाही. पण त्यांच्या जीवाला असणारा धोका आता टळला आहे. त्या लवकरच शुद्धीवर येतील. आणि ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सर्वजण देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानतात. अद्वैत तर त्यांच्या पायाच पडतो. तर डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही काळजी करू नका, 4-5 तासांमध्ये मिसेस नेत्रा राजाध्यक्ष येतील शुद्धीवर. आणि त्यामुळे मग सर्वजण खुश होतात. आणि मग त्यानंतर ते सगळेजण नेत्राला भेटण्यासाठी त्या रूममध्ये जातात. मात्र रूममध्ये ते जो काही प्रकार बघतात त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो. कारण त्या ठिकाणी बेडवर नेत्रा नाही तर अस्तिका असते. ते सगळेजण आश्चर्याने फक्त एकमेकांकडे बघत असतात. अद्वैत म्हणत असतो की इथे ही अस्तिका कशी आली आणि जर अस्तिका इथे आहे तर मग आपली नेत्रा कुठे आहे. तर दुसरीकडे रुपाली नर्सच्या वेशामध्ये नेत्राला व्हीलचेअरवर बसवून घेऊन चाललेली असते. मगाशी अद्वैत इंद्राणी बोलत असताना जी नर्स आतमध्ये गेली होती ती दुसरी तिसरी कोणीही नसून रुपालीच असते. आणि त्यानंतर अद्वैत पटकन डॉक्टरांना बोलावून घेतो. अस्तिकाला बघून डॉक्टरसुद्धा हैराण होतात. ते अद्वैतला विचारतात की ही बाई कोण आहे आणि इथे कशी आली. त्यावर अद्वैत म्हणतो की तेच तर मी तुम्हाला विचारतोय, माझी बायको नेत्रा कुठे आहे. मात्र डॉक्टरांना काहीच माहिती नसते. सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर दुसरीकडे नेत्राला शुद्ध येते आणि त्यावेळी ती एका अंधाऱ्या जागी असते. आपण कुठे आहोत याची तिला काहीच कल्पना नसते. ती मोठमोठ्याने अद्वैतला आवाज देत असते. आणि त्यानंतर अचानक तिच्या डोळ्यांवर प्रकाश येतो. आणि तो प्रकाश ज्या छोट्याशा खिडकीमधून येत असतो, नेत्रा त्यामधून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते. आणि त्यावेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसतच नेत्राकडे बघत असते. नेत्राला नेमकं काय सुरू आहे तेच कळत नाही. तर रुपालीला आठवत असतं की मगाशी जेव्हा हे सगळेजण बोलत बसलेले असतात तेव्हाच ती नेत्राच्या रूममध्ये गेलेली असते. आणि जेव्हा तेथून डॉक्टर आणि नर्स बाहेर पडतात तेव्हा मग ती अस्तिकाला सुद्धा आतमध्ये बोलावते. आणि मग त्यानंतर अस्तिका नेत्राला लावलेलं सलाईन आणि ऑक्सिजन मास्क काढते आणि तिला रुपालीच्या ताब्यात देते. त्यानंतर रुपाली तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढते आणि मग नेत्राच्या जागेवर अस्तिका झोपते. आणि मग त्यानंतर रुपाली नेत्राला हसतच सांगत असते की अडकलीस ना तू, आता आयुष्यभर इथेच राहा. कुठे आहेस, कशी आहेस हे तुझ्या माणसांना कधीच कळणार नाही. यापुढे ना त्यांना कधी तुझा चेहरा बघता येणार ना तुला त्यांचा. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून नेत्रा खूप घाबरते. तर रुपाली तिला म्हणत असते की आजपर्यंत मी तुला अनेक वेळा बजावलं आहे की माझ्या विरोधात जाऊ नको, मात्र तरीसुद्धा तू तेच केलं. आता बोलाव तुझ्या त्या त्रिनयनेला, बघूयात वाचवायला येते का ती तुला.
आम्ही तर तुला काही मारू शकत नाही, मग आता तू स्वतःची मर. आता तुला यापुढे अन्न पाणी काही मिळणार नाही, मिळणार ती फक्त हवा आणि हा अंधार. आता तू आयुष्यभर इथेच राहा, इथेच सड आणि मरून जा. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे अद्वैत आणि शेखर नेत्राला शोधायला गेलेले असतात, तर इंद्राणी आणि केतकी त्या अस्तिकाजवळच असतात. त्यानंतर काही तासांनी अद्वैत शेखर परत येतात. मात्र त्यांना नेत्राबद्दल काहीच समजलेले नसते. ते दोघेजण खूप काळजीत असतात आणि इंद्राणी केतकीला सांगतात की नेत्रा कुठे आहे, कशी आहे, काहीच माहिती नाही. त्यामुळे त्या दोघीही घाबरतात. नेत्रा सुखरूप असेल की नाही याचीच सगळ्यांना काळजी वाटत असते. आणि मग अद्वैत रागातच रुपाली म्हात्रीकडे जाण्यासाठी निघतो, पण शेखर त्याला थांबवत समजावतो की जोपर्यंत आपल्याला नेत्रा सापडत नाही तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायलाच हवा, नाहीतर नेत्राच्या जीवाला असणारा धोका वाढेल. आणि मग त्याच वेळी ती अस्तिका शुद्धीवर येण्याचं नाटक करते. सगळेजण तिच्याकडे बघत तिथेच उभे असतात. आणि मग त्यानंतर अस्तिका हळूहळू डोळे उघडते आणि अद्वैत साहेब अशी हाक मारते आणि त्यामुळे तर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे नेत्रासुद्धा अद्वैतला हाका मारत असते, पण तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचत नाही. ते एका अंधाऱ्या खोलीत एका पेटीमध्ये बंद असते. तर इकडे अस्तिका नाटक करत अद्वैतला विचारत असते की अद्वैत साहेब तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. आणि तिचा हा प्रश्न ऐकून सगळेजण आश्चर्यानेच तिच्याकडे पाहत असतात आणि कोणीच काही उत्तर देत नाहीये हे बघून ती तिचा ऑक्सिजन मास्क काढते आणि उठण्याचा प्रयत्न करते. कोणीही तिला आधार द्यायला पुढे जात नाही. आणि त्यानंतर अस्तिका उठून त्या सगळ्यांजवळ जाते. ती इंद्राणीला विचारत असते की आत्या मी इथे कशी आले, आपण तर त्या रुपाली म्हात्रेच्या मागोमाग जंगलात गेलो होतो ना मनोरमा आजींच्या अस्थी शोधण्यासाठी, मग मी इथे कशी आले. मात्र कोणीच आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये हे बघून ती अजूनच नाटक करते आणि म्हणते की बाबा सांगा ना नेमकं काय झालं आहे. आणि तिचं हे नाटक बघून अद्वैत खूप चिडतो आणि तिला विचारतो की अस्तिका तू इथे काय करतेस. आणि त्यावर अस्तिका म्हणते की साहेब हे काय बोलताय तुम्ही, मी अस्तिका नाही तर तुमची नेत्रा आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.